श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 5 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे कार्तिक पौर्णिमा। हिंदू धर्मग्रंथांमध्ये कार्तिक पौर्णिमा ही सर्वात पवित्र तिथी मानली जाते। भगवान विष्णूचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला जन्मला होता। हा दिवस विश्वाचा विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कथेशी संबंधित आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्यकर्म इतर दिवसांपेक्षा जास्त फलदायी असते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांचा दिवाळी उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवतांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकला। त्यालाच देवदिवाळी स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते। तसेच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमुक पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा करणं सुद्धा शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला जल अर्पण करावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर दीपदान करावे। असं केल्याने आर्थिक समृद्धी येते। या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करावी। सत्यनारायण कथा ऐकणे आणि रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते। या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते। ब्राह्मण आणि गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे, पैसे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच आज कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापूर सोबत जाळा ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, भांडणं, पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर ती कोणती वस्तू जाळायची, कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टेकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे। जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी, मंगळ दोषाच असेल किंवा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात। आणि या काही पवित्र तिथी आहेत, या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा? तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। तुळशी मातेच्या इथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचे। त्याचबरोबर आज आहे देवदिवाळी, म्हणून प्रत्येकाने आपल्या घरोघरी, घराच्या बाहेर, तसेच नदीकाठी
मंदिरामध्ये जाऊन आवर्जून दीपदान सुद्धा करायचं आहे। आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडकी आपल्याला खोलायचे आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहेत। तर आपल्याला काय करायचं, एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते। मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरी ही टाकायची आहे। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहेत, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या हा टाकायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्यात। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात। तसेच लवंग आणि हिरव्या वेलची हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते। आता या लवंग आणि हिरव्या वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे। आता आपल्याला थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत। तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती। तसेच काळे तीळ हे महादेवाने आणि आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं। आता हे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचे आणि त्यानंतर हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं आहे। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळाकरता ही मातीची पंती आपल्याला तिथेच ठेवायची आणि त्यानंतर या मातीच्या पंतीला आपल्याला तिकडनं उचलायचं आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप हा करायचा। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला ठेवायचं। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होतो आणि आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते। ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकायच्या। टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची, रस्त्यावर टाकू नका किंवा कोणाच्या दारात किंवा अंगणात टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।